पैसे देऊ नका। पावतीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पैसे दिला तर ते पैसे तुमचे बुडले असे समजा। कारण रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जतमधले जे 104 गाळे आहेत त्या खालच्या गाळ्यांचे आणि वरच्या गाळ्यांचे मिळून 104 जे गाळे आहेत दोन्ही मजल्यावरचे, त्या दोन्ही मजल्यावरच्या गाळ्याच्या मालकांच्याकडनं रिन्यूशनच्या नावाखाली म्हणजे भाडेपट्टी करार हा पुन्हा रिन्यू करण्याच्या नावाखाली 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा डिपॉझिट आणि 2 ते 3 लाख रुपये ऑन मनी किंवा डिपॉझिट व्यतिरिक्त वरचे पैसे घेत आहेत। आणि त्याच्यात पण वरचे जे स्टँडच्या बाजूकडून 1 ते 7 गाळे आहेत त्या गाळ्याकडनं अक्षरशः 9 लाख रुपये ऑन मनी मागण्याचा फंडा आहे आता मार्केट कमिटीने चालू केलेला आहे। तर सर्व गाळेधारकांना 104 गाळेधारक आमचे जतचे सगळे उद्योजक आहेत, जतमधले जत तालुक्यातले उद्योजक आहेत, ते आमचे सगळे म्हणजे आपल्या मित्रपरिवार आहेत। त्या मित्रपरिवारांना माझं नम्रतेचे एक त्यांना सांगणे आहे की हा कोणताही गैरव्यवहार तुम्ही करू नका। ऑन मनी जे आहेत ऑन मनी अजिबात देऊ नका। डिपॉझिट ज्या त्याची पावती घ्या आणि डिपॉझिट व्यतिरिक्त जे पैसे मार्केट कमिटीचे हे लोक मागायला लागले त्यामध्ये कुठेही तुम्ही सामील होऊ नका, कुणालाही पैसे देऊ नका। कारण हे जे पैसे आहेत ते सगळे संचालक त्यांचे सगळे जे पॅनल प्रमुख ह्या सगळ्यांना व्यवस्थित झालेले आहेत आणि ते पैसे ते पुन्हा घ्यायचे कुणाकडे हा मोठा प्रश्न आहे। कारण तुम्हाला परत नंतर पुन्हा असं व्हायला नको की सुनील पवारनी तक्रार केली आणि पुन्हा आमचे पैसे बुडले असं व्हायला नको। म्हणून मी अगोदर तुम्हाला जाहीर आवाहन करतो की जे तुम्ही ऑन मनी द्यायला लागते ते ऑन मनी तुम्हाला परत कुणीही देणार नाही। कारण हे पैसे जवळजवळ 25 जणांमध्ये वाटले जाणार आहेत। तुमचे ऑन मनी जे आहेत हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही। कारण आम्ही आता ह्या गाड्याचे जे जाहीर लिलाव आहेत ते 100% आमचे जे मंत्री महोदय आहेत माननीय सहकार आणि पणन मंत्री आहेत त्यांच्याकडून 100% आम्ही करणार आहे। पण त्यांची जरा तब्येत ठीक नसल्यामुळे ते तात्पुरतं आम्ही थांबवले। हे पैसे हा जो व्यवहार आहे तो सगळा बेकायदेशीर आहे। हा व्यवहार पूर्ण होणार नाही तर माझी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक नम्रपणे विनंती करतो 104 गाळेधारकांना की कुणालाही डिपॉझिट व्यतिरिक्त पैसे देऊ नका। पावतीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पैसे दिला तर ते पैसे तुमचे बुडले असे समजा, कारण तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाहीत। आणि गाळांचा लिलाव आहे तो जाहीर लिलाव ह्या पद्धतीने होणार आहे। जे पणन आणि संचालन पणनचं जे एक कायदी पत्रिका आहे किंवा जे नियम पुस्तिका आहे त्या नियम पुस्तिकेला धरून हे कुठलंही संचालक मंडळ काही वागत नाही आहे। ह्यांच्या सगळ्यांची आता आम्ही अंडीपिल्ली सगळी गोळा करायला लागलोय। काय जणांना ऑडिटच्या नावाखाली 1.5 लाख रुपये मागतायत, कर्मचाऱ्यांचे सगळे भत्ते गोळा करतायत, कर्मचाऱ्यांच्याकडनं भत्त्याच्या नावाखाली तिथनं पैसे घेत आहेत। हे सगळे जे भ्रष्टाचार चालले ते भ्रष्टाचार आम्ही आता सगळे 100% याची सगळी रितसर एक तक्रार करून आम्ही आमच्या मंत्री महोदयांच्याकडे हे पाठवणार आहे। जर लागली गरज तर आम्ही अजितदादांना पण ह्या गोष्टी सांगणार। आमचे जिल्हाध्यक्ष माननीय वैभवदादा आणि आम्ही दोघं जाऊन भेटून हे सगळ्या गोष्टी आम्ही याचा सूक्ष्म लावणार आहे। तरी अनेकदा पुन्हा मी म्हणजे ह्या ओघात सांगतो की कुणी ऑन मनी पैसे देऊ नका। जे डिपॉझिट व्यतिरिक्त जर पैसे द्याल तर त्याला तुमच्या नुकसानीस तुम्ही जबाबदार राहाल। नंतर पुन्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केली आणि आमचे पैसे बुडले म्हणून आमच्यावर काय कृपया तुम्ही पुन्हा रागाला येऊ नका। विनंती आहे की कुणीही काळाबाजारातले पैसे ब्लॅकचे पैसे अजिबात कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला देऊ नका।